नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा हिंजवडी जवळ आलेलो आहे। याच्या आधीचा व्हिडिओ आपण फेज 1 जवळ बनवला होता मानमध्ये, आणि आज आपण फेज 3 जवळ आलेलो आहे, जिथे एक क्लिअर टायटल प्लॉटिंग प्रोजेक्ट ऑलमोस्ट डेव्हलप होऊन तयार आहे आणि रेट सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेले आहेत। तर एक प्लॉट घेताना प्लॉट घेताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, जसे की लोकेशन असतं, त्याच्यानंतर टायटल असतं, त्याच्यानंतर प्रोजेक्टचा लेआउट असतो, फॅसिलिटी असतात, ॲम्युनिटीज असतात, प्राइसिंग असतं, त्याच्यानंतर बँकिंग असतं आणि एन ए प्लॉट का घ्यावं, त्याचे जे फायदे आहेत, नफा नुकसान, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। तर हे 8 मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या मुद्द्यांची टाईमलाईन सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये लावली। तिथे जर जोही मुद्दा महत्त्वाचा असतो वाटतोय तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तो मुद्दा सुद्धा समजून घेणार आहोत, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला स्किप करायची गरज पडणार नाही। फक्त तुम्ही जर हिंजवडीजवळ प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचे जेवढे प्रश्न आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची सगळी जी उत्तरं आहेत ती नक्की मिळतील। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टला समजून घ्यायला सुरुवात करूया। सो आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा जो प्रोजेक्ट आहे तो हिंजवडी फेज 3 कडून जो गोटावडेकर रोड जातो त्या मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्टमध्ये येणारा हा सिमेंटचा रोड आहे। या प्रोजेक्ट पासून हिंजवडी फेज 3 जे आहे ते 6 किलोमीटरवर आहे। TCS आणि महिंद्रा या ज्या कंपन्या त्या 6.5 किलोमीटरवर आहे आणि सरळ गेलात तर गोटावडे फाटा जो आहे तो 3 किलोमीटरवर आहे। भारती हॉस्पिटल जे आहे ते 6.8 किलोमीटरवर आहे या प्रोजेक्ट पासून। त्या व्यतिरिक्त फ्लेम युनिव्हर्सिटी आणि सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी जी ती 12.7 किलोमीटरवर आहे या प्रोजेक्ट पासून। त्या व्यतिरिक्त अपकमिंग रिंग रोड जो आहे तो 700 मीटरवर आहे। आता मी लास्ट टाइम पण बोललो होतो की रिंग रोड लगत जर तुम्ही प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या आणि खास करून जर त्या NA प्लॉट घेऊन ठेवले तर ते येणाऱ्या काळात त्याचं जे अप्रिशिएशन आहे ते खूप चांगलं मिळणार आहे। आणि तसं पण जे प्राईम लोकेशनच्या जागा आहेत त्या ऑलमोस्ट संपल्यातच जमा आहे, म्हणून जे डेव्हलपमेंट आहे ते पुढं असं चाललेलं आहे। आता काही वर्षापूर्वीपर्यंत फक्त हिंजवडीच्याच हद्दीमध्ये प्लॉट विकले जायचे, पण आता तिथे प्लॉट अवेलेबल नाही आहेत आणि जर आहेत तर त्याचे रेट जर तुम्ही बघितलेत तर साधारणतः गोदरेजचा प्लॉटिंग तुम्ही बघितलं तर 2 गुंठ्याचा प्लॉट म्हणजे 1800 स्क्वेअर फूटचा प्लॉट साधारणतः 2 CR पर्यंत जातो। तर त्यामुळे तिथलं मार्केट खूप फुगवठा झालेला आहे। आता जे काही चांगलं मार्केट आहे, जे प्रत्येकाच्या आवाक्यात आहे, प्राइसिंगमध्ये आहे, चांगले प्रोजेक्ट आहेत, ते हिंजवडीच्या अवतीभोवतीच आहेत। तर हा प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खूप प्राईम आहे। अगदी तुम्ही या रोडला ट्रॅफिक नसल्यामुळे 5 मिनिटात तुम्ही हिंजवडी फेज 3 चा जो सर्कल आहे, मेट्रो स्टेशन जे आहे नवीन मेट्रो जे 6 किलोमीटरवर तिथं पोहोचू शकता आणि इथून 3च किलोमीटरवर आहे। तर इथं पण साधारणतः 5 मिनिटांमध्ये तुम्ही गोटावडे फाट्यापर्यंत पोहोचू शकता। बाकी या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात नाही आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टचं गुगल लोकेशन मागू शकता आणि या लोकेशनला पोहोचू शकता। सो मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। NA PMRDA आणि रेरा सँक्शन आहे। प्रोजेक्टची खासियत काय आहे की 30 वर्षापूर्वीचा जो रिजनल प्लॅन होता त्या प्लॅनमध्ये पण हा जो गट आहे तो R झोनच होता आणि आत्ताचा जो नवीन प्लॅन आहे PMRDचा त्याच्यात पण हा R झोनच आहे आणि त्याच्यानंतर तो NA PMRDA झालेला आहे। आणि हिंजवडी फेज 3 नंतर हा पहिला सँक्शन लेआउट आहे, कारण मधली जी जागा आहे ती पूर्ण इंडस्ट्रियल झोनची जागा आहे। तर आधीपासून R झोन, त्याच्यानंतर परत R झोन आणि परत NA PMRDA झालेला हा एकमेव लेआउट आहे। आता NA मध्ये घ्यायचे तुम्हाला फायदे माहिती आहे की सेपरेट सेल डीड 7/12 होतं। आता या प्रोजेक्टचं सांगायचं झालं तर 21 दिवसात सेल डीड नंतर तुमचं इथे 7/12 होतो। PMRDA मध्ये घ्यायचे फायदे काय की लोडिंग लागत नाही। आता जनरली तुम्ही काही लेआउट बघितले तर 50% पर्यंत लोडिंग लागतं, म्हणजे तुम्हाला पोझिशन 1000 स्क्वेअर फूटचं मिळतं, पैसे 1500 स्क्वेअर फूटचे द्यावे लागतात। आणि शहरातल्या किमती तुम्हाला माहिती आहेत प्रोजेक्टच्या काय आहेत, तर प्लॉटचे जे रेट आहेत ते खूप अव्वाच्या सव्वा होऊन जातात, पण PMRDA मध्ये तसं होत नाही। आणि रेराचा बेनिफिट काय की काही डिस्प्यूट झाले तर तुम्हाला रेरामध्ये कंप्लेंट करता येते। आता ह्या प्रोजेक्टला त्याची गरज लागणार नाही, कारण 75% काम जे आहे इथे डेव्हलपमेंटचं ते झालेलं आहे, 25% काम बाकी आहे। मेनली सिमेंटच्या रोडचंच काम बाकी आहे, बाकी त्याच्या आधीची जेवढी काम आहे ती सगळी इथे झालेली आहे। सो प्रोजेक्टचं जे टायटल आहे ते 100% क्लिअर टायटल आहे। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया, पण लेआउट समजून घेण्याच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमच्या चॅनल बघताय, चॅनलवर व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईब नाही केलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं लीडिंग चॅनल आहे आमचं, जे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करून तिथलं टायटल चेक करून क्लिअर टायटल असणाऱ्याच प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केल्याने किंवा आमचे व्हिडिओ आवडल्यावर लाईक केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण खरंच खूप मदत होते। बाकी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मराठीमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये व्हिडिओ बनवणारे फार कमी कॉन्टेंट क्रिएटर आहोत, त्याच्यात आम्ही एक आहोत आणि टॉपमध्ये आहोत। तर आम्हाला ग्रोथ करण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका। जे खूप इथिकली आम्ही प्रॅक्टिस करतो, आत्तापर्यंत अनेक लोकांना प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्ही
हेल्प केलेली आहे आणि कुठले चार्ज सुद्धा करत नाही आणि खूप पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आता लेआउटबद्दल बोलायचं म्हटलं तर 3.5 एकरचा हा पूर्ण लेआउट आहे, ज्याच्यामध्ये 3 क्लस्टर आहेत. पहिल्या क्लस्टरमध्ये 11 प्लॉट आहेत, दुसऱ्या क्लस्टरमध्ये 10, तिसऱ्या क्लस्टरमध्ये 16, टोटल 38 प्लॉट आहेत. 1360 स्क्वेअर फूटचा कमीत कमी प्लॉट आहे. 3499 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा प्लॉट आहे. FSI जर सांगायचं झालं तर PMRDच्या सगळ्याच प्लॉटमध्ये तुम्ही बघा साधारणतः 1.4च्या वरच FSI असतो. इथं 1.5चा FSI आहे, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचं 1500 स्क्वेअर फूटचं बांधकाम होईल. 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर 1500 स्क्वेअर फूटचं बांधकाम होईल साधारणतः. परमिशन G+3 म्हणजे ग्राउंड +3चं तुम्ही घर बनवू शकता. आणि खास करून जर हिंजवडीमध्ये फ्लॅट घ्यायचा विचार करत असाल ना, तर ते तुम्ही प्लॅन स्किप करून टाका आणि इथे प्लॉट घेऊन डायरेक्ट बंगलो बनवा. कारण जर तुम्ही आर्थिक गणित बघितलं ना, तर तुमचं इथे खूप परफेक्ट बसणार आहे. कारण हिंजवडी फेज 3 नंतर हा पहिला सँक्शन लेआउट आहे आणि भविष्यात पण ह्या प्लॉटपासून ते हिंजवडी फेज 3 पर्यंत कुठला लेआउट सँक्शन येण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण की मधला सगळा इंडस्ट्रीयल झोन आहे. आणि आत्ता तर हा एकच लेआउट सँक्शन आहे फेज 3 पासूनचा. आणि रेट आणि जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट काढली तर तुम्हाला इथे बंगलो बनवणं सुद्धा परवडेल. G+3ची परमिशन आहे. FSI सुद्धा खूप जास्त आहे. आता प्लॉट सोबत तुम्हाला काय काय मिळणार ते सांगायचं झालं तर हे 3 फीटची वॉल कंपाऊंड आहे, तुम्ही बघू शकता इथे ते मिळते. आता प्लांटेशनवर खूप जास्त भर देण्यात आले, कारण की प्लॉटचे ओनर जे आहेत ते US मध्ये राहत होते, एक्स मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई आहेत आणि त्यामुळे त्यांनी US मध्ये ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या इम्प्लिमेंट करण्याचा इथं पुरेपूर प्रयत्न केला आहे. आणि असं नाही की ते इम्प्लिमेंट करताना प्राईस वाढवलेत, प्राईस मार्केटला धरूनच ठेवल्यात, पण फॅसिलिटी खूप चांगल्या दिल्यात. 125 झाडं तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये देण्यात आलेले आहेत. याच्या आधी आपण एक सिरीज बनवली होती 10 दिवस 10 व्हिडिओ प्लॉटिंगची. त्या 10 प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला असे एका प्लॉटमध्ये 125 झाडं कुठल्याच प्रोजेक्टमध्ये देण्यात येत नव्हते, पण इथं ते करण्यात आले. ॲम्युनिटीज पण त्यांनी त्याच पद्धतीने इथं बनवल्या, जे मी सांगतो तुम्हाला. आता ह्या 125 प्लांटमध्ये जे सगळ्यात इनसाइड प्लांट आहे ते समोर जे दिसतात त्याला श्रब म्हणतात, 8 फुटापर्यंत जातात. त्याच्यामुळे काय होतं, तुमची जी पार्किंग लेवल आहे ती पूर्ण त्या श्रबच्या झाडांनी झाकली जाते. आणि तुम्हाला हे प्लांटेशनची यादी पाहिजे असेल तर ती सुद्धा डेव्हलपरकडून मिळू शकते. एवढा अभ्यास करून हे प्लांट इथे लावलेले आहेत. आता हे जे क्यूब दिसतात ना तुम्हाला, हे 2 प्लॉटमध्ये जे 5 फुटाचं अंतर सोडावं लागतं, तर डेव्हलपरनी ऑलरेडी इथं 2 प्लॉटमध्ये असे क्यूब्स दिलेत. आता क्यूबमधले जी झाडं आहेत ना ती अशा पद्धतीचे लावण्यात आली की जे भविष्यात 18 ते 20 फुटाची होणार आहेत. म्हणजे तुमचा फर्स्ट फ्लोअर जिथे येईल तिथपर्यंत ह्या झाडाची हाईट येणार आहे. आणि तिसरे जे झाड आहेत ते हे फुटपाथचे बघा इथे तुम्हाला दिसतात, हे साधारण 25 फुटापेक्षा उंच अशी ही झाडं बनणार आहेत. आता हा फुटपाथ आहे, हा इथं सिमेंटचा रोड येणार आहे, पूर्ण हे 9 मीटरचा रोड आहे. त्याच्यात ॲक्च्युअल 20 फुटाचा रोड, 5 फुटाचा इथं फुटपाथ, तिथं 5 फुटाचा असं करणार आहे. आता हे 5 फुटाचं जे फुटपाथ आहे त्याच्यामध्ये इथं 2-2.5 फुटाचं फुटपाथ आहे वॉकवेल चालण्यासाठी. आणि या साईडला हे ग्रास प्लस हे असे झाडं लावण्यात, ही आपट्याची झाडं आहेत इथे. सो प्लांटेशनवर खूप जास्त काम करण्यात आलं आहे. इलेक्ट्रिसिटीची जर गोष्ट मी तुम्हाला सांगायची झाली तर ट्रान्सफॉर्मर जो आहे पूर्ण प्रोजेक्टचा तो गेट जवळ आणण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त फीडर बॉक्स तुम्हाला पूर्ण रोडवर भविष्यात इथं बघायला भेटतील, जे लाल लाल बॉक्स असतात, जिथून तुम्ही MSCBचं कनेक्शन जे ते घेऊ शकणार आहात. पाण्याची जर गोष्ट सांगायची झाली तर 2 टाईपचे पाण्याची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. एक 24 तास वापरायचं पाणी आहे आणि एक पिण्याचं पाणी जे PMRDचं कनेक्शन आहे ते तुम्हाला इथे प्रोव्हिजन करून ठेवण्यात आलेली आहे. आणि नदी जी आहे ती 450 मीटरवर आहे इथून, म्हणजे जी फ्लड लाईन असते, ब्लू लाईन आणि रेड लाईन, त्याच्या खूप लांब हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. पाणी जे आहे ते मुबलक प्रमाणात इथे अवेलेबल आहे. कंटिन्यू इथे ह्या झाडांना पाणी चालू असतं, त्यामुळेच ही झाडं व्यवस्थित आलेली आहे. आता हा सॅम्पल प्लॉट बनवून ठेवण्यात आले. त्या व्यतिरिक्त तिथं जे हे आहे आपण ज्याला सेफ्टी टँक म्हणतो, तो पण प्रत्येक प्लॉटमध्ये तिथं त्या समोरच्या साईडला देण्यात येणार आहे. ते गेट लावण्यासाठी पण अशी प्रोव्हिजन तुम्हाला करून देण्यात आली आहे. नेम प्लेट पण असणार आहे आणि बाहेर रोडवर पण चेंबर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे लाईट आणि पाण्याचे जे कनेक्शन आहेत ते त्या चेंबरमधून पास होतील. तर अशा पद्धतीची जी सगळ्या फॅसिलिटी आहेत त्या तुम्हाला या प्लॉटसोबत मिळणार आहे. आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. तर 3 टायर सिक्युरिटी इथं तुम्हाला देण्यात आली आहे. म्हणजे काय, तर सगळ्या पूर्ण प्रोजेक्टला 6 फुटाचं वॉल कंपाऊंड देण्यात आलेलं आहे. ह्या साईडला बघा तुम्ही तिथं कामं चाललेत, ह्या साईडची भिंत झालेली आहे, ही पूर्ण 6 फुटाची असणार आहे. त्या व्यतिरिक्त इथे एंट्रन्स गेट असणार आहे. आता डेव्हलपरचं प्रोजेक्टवर एवढं बारीक लक्ष आहे की ह्या एंट्रन्स गेटला जो दगड लावण्यात येणार आहे तो सुद्धा 500 किलोमीटरवरनं साऊथवरनं मागवला आहे. म्हणजे हे नॉर्मल इथं भिंत आहे आणि त्याच्या पुढं जो दगड लावणार आहे तो साऊथवरनं मागवण्यात येणार आहे. जनरली दुसरे डेव्हलपर एवढा बारीक विचार करत नाही. त्या व्यतिरिक्त अख्ख्या प्रोजेक्टला CCTV कॅमेरे असणार आहे. म्हणजे मेन रोडवरनं जो रोड आतमध्ये येतो सिमेंटचा, तिथून सिमेंटचा रोड असणार आहे. हा जो मेन रोड आहे, म्हणजे मेन रोड ते एंट्रन्स गेटपर्यंत जो रोड आहे तो 90 मीटरचा रोड आहे, म्हणजे 270 फीट आतमध्ये रोड आहे. प्रोजेक्ट आहे मेन रोडवरनं, तो पूर्ण CCTV कॅमेरे असणार आहेत. CCTVची सर्व्हिलन्स जी रूम आहे ती पण असणार आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी केबिन असणार आहे, 24/7 सिक्युरिटी गार्ड तिथे असणार आहेत. आणि
ह्याला पूर्ण 3 टायर सिक्युरिटी जी म्हणतो ते या प्रोजेक्टला देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट तुमच्या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. गार्डन असणार आहे, चिल्ड्रन गार्डन त्याला नाव देण्यात आलेलं आहे. क्लब हाऊस असणार आहे. आता मी ज्या ॲम्युनिटीज मी इथे का थांबलो, कारण हा भिंतीपासून त्या भिंतीच्या मध्ये ही जी मधली जागा तुम्हाला जी दिसते, ज्याच्यामध्ये हे घर सुद्धा आहे, ही 15 गुंठे जागा जी आहे ती ॲम्युनिटीज आणि ओपन स्पेससाठी सोडण्यात आली, ज्याच्यामध्ये क्लब हाऊस असणार आहे, ज्याच्यात 90 लोकांची कॅपॅसिटी असलेलं क्लब हाऊस बनवण्यात येणार आहे आणि फुल्ली फर्निश असणार आहे. त्याच्यामध्ये मिनी रेस्टॉरंट पण असणार आहे. त्याच्यानंतर 3 गेस्ट रूम असणार आहे, कारण आता इथं जी लोक आहेत, जे बाहेर आहेत, ते साहजिक इथले हिंजवडी IT पार्कचे असू शकतात, तर त्यांच्या गेस्टला म्हणजे फॅसिलिटी मिळावी म्हणून 3 गेस्ट रूम पण इथे करण्यात आलेले आहेत. वर्किंग पॉड इथे तुम्हाला देण्यात येणार आहेत. तर हे जे आहेत ते वर्क फ्रॉम फॉरेस्ट अशी एक कॉन्सेप्ट राबवण्यात येणार आहे या साईडला. तर हे जे आहेत वर्किंग पॉड्स हे फुल्ली फर्निश असणार आहे, ज्याच्यामध्ये एकाच वेळेस 4 लोक काम करू शकणार आहेत आणि असे 3 पॉड बनवण्यात येणार आहे. टोटल 12 लोक एकाच वेळेस काम करू शकतात. त्यानंतर टेलिप्रेझेन्स रूम इथं देण्यात येणार आहे. 7 फीटची स्क्रीन असणार आहे. हाय डेफिनेशन कॅमेरा, स्पीकर, माईक या सगळ्या गोष्टी करण्यात येणार आहे, जेणेकरून जर तुम्ही समजा इथं बंगलो बनवला आणि तुमच्या कुठल्या मीटिंग्स आणि काही दुसरे विषय असतील बिझनेस रिलेटेड, तर त्या सगळ्या इथं क्लब हाऊसमध्ये जे आहे त्या ॲम्युनिटीजमध्ये होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर ओपन स्पेसमध्ये एक असा एरिया बनवण्यात येणार आहे, जे मी मग सांगितलं की इथले जे ओनर आहेत ते US राहत होते, मायक्रोसॉफ्टचे एम्प्लॉई असल्यामुळे त्यांनी तिथं जो कॉन्सेप्ट बघितला होता तो म्हणजे कॅम्पेन अँड ओपन एअर जिम. म्हणजे एक ओपन स्पेसमध्ये तुम्ही टेंट लावून तिथे सुद्धा वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करू शकणार आहात. ओपन एअर जिम पण तिथे असणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जरा युनिक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये इथे मिळणार आहे. सो आता आपण ह्या प्रोजेक्टचं प्राइसिंग समजून घेऊया. बऱ्याचदा लोक म्हणतात प्राइसिंग सुरुवातीला सांगत जा, तर त्याच्यासाठी आपण काय केलं की डिस्क्रिप्शनमध्ये आपण म्हणजे टाईमलाईन लावायला सुरुवात केलेली आहे, जिथे कुठला मुद्दा कुठल्या मिनिटाला येतो ते सुद्धा डायरेक्ट क्लिक करून तुम्ही त्या मुद्द्यावर जाऊ शकता. तर जर तुम्हाला प्राइसिंगच पहिली बघायची असेल तर इथून पुढच्या व्हिडिओत किंवा ह्या व्हिडिओत पण जर तुम्ही टाईमलाईनला क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली प्राइसिंगचा मुद्दा हा समजू शकतो. तर 1572 स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे, कारण 1572 स्क्वेअर फूटचे खूप जास्त प्लॉट आहेत या लेआउटमध्ये, 3 क्लस्टरमध्ये मिळून 1360 सगळ्यात छोटा प्लॉट आहे. पण ते जे प्लॉट आहेत ते कमी आहेत, 1572चे जास्त आहेत. तर त्याची पॅकेज कॉस्ट 59 लाख रुपये जाते सर्व खर्च असेल. आता त्याची जी बेसिक कॉस्ट तुम्ही मला विचारली तर स्क्वेअर फुटाचा रेट 3499 रुपये स्क्वेअर फूट आहे, 3500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट असं समजा. बेसिक कॉस्ट 55 लाख जाते आणि स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि लिगल पकडून 59 लाख रुपये जाते. आता 3500 रुपये मध्ये इन्फ्रा कॉस्ट पण ॲड आहे. आता इन्फ्रा कॉस्ट जेवढं मी तुम्हाला सांगितलं तर डेव्हलपरकडून दिलं जातं, तर 200 ते 300 रुपये इन्फ्रा कॉस्ट तुम्ही ह्याच्यामध्ये आरामशीर पकडू शकता, जे की खूप वर्थ आहे. डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही येऊन बघाल आणि ज्या ज्या गोष्टी युनिक दिल्या आहेत त्या हिशोबाने ही प्राईस जी आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह प्राईस आहे. कारण हिंजवडी फेज 3 नंतर हा पहिला सँक्शनचा लेआउट आहे आणि भविष्यात सुद्धा एवढ्या टप्प्यामध्ये जो सँक्शन लेआउट आहे ते फार कमी येण्याचे चान्सेस आहे, कारण इंडस्ट्रियल झोन आहे सगळ्यामधला. त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे तो बेस्ट आहे. वेळ खूप कमी लागतो, कारण या मधल्या पट्ट्यामध्ये ट्रॅफिकचा बिलकुल काही इश्यू नाही आहे. तर जर तुम्ही हिंजवडीमध्ये फ्लॅटचा प्लॅन करत असाल त्यापेक्षा इथे जागा घेऊन तुम्ही बिंदास अतिशय सुंदर बंगलो बनवू शकता. अगदी 1 करोडच्या आत भला मोठा बंगलो तुमचा इथे नक्की बनवू शकतो. कारण FSI पण मी जसं सांगितलं 1.5चा इथं FSI 75% बँक लोन होतं आहे सध्या. ICICI बँकेतून मोठ्या प्रमाणावर इथे लोन देण्यात आलेलं आहे आणि बाकी बँकेचं पण लोन होईल, पण ICICI बँकेतून मॅक्सिमम लोकांनी लोन घेतले. 75% तुमचं बँक लोन पण इथे होणार आहे. बाकी मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची डिटेल माहिती लक्षात आली असेल. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, कारण प्रोजेक्टच एवढा मोठा आणि सुंदर आहे, त्यामुळं थोडासा व्हिडिओ मोठा झाला असेल, पण तुमच्या नक्की कामाची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून अशा लोकांना शेअर करायला विसरू नका की जे हिंजवडीच्या अवतीभोवती सँक्शन प्लॉट शोधतात आहे. आणि काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला विचारू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कधीच कस्टमरला चार्ज करत नाही. अनेक लोकांना प्रॉपर्टी घेण्यासाठी आत्तापर्यंत हेल्प केली, तुम्हाला पण करू. आम्हाला कॉल करून प्रोजेक्टला व्हिजिट करण्याचा फायदा काय होतो की एक तर तुम्हाला लोकेशन कम्पेअर करता येतं, प्रोजेक्ट अनेक कम्पेअर करता येतं, निगोशिएशनला पण तुम्हाला हेल्प होते. आणि लिगल आणि टेक्निकलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला बिंदास विचारू शकता. बऱ्याचदा डेव्हलपरला विचारण्यासाठी लोकांना संकोच वाटतो, तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही नक्की तुम्हाला जशी आत्तापर्यंत इतर लोकांना मदत केली तशी तुम्हाला पण नक्की करू. बाकी कमेंट करून हे पण कळवा की तुम्ही कुठल्या अजून दुसऱ्या लोकेशनला
प्रॉपर्टी घेऊ इच्छित आहे, तुमचं बजेट काय हे पण कमेंट करून नक्की कळवा. तर आम्ही भविष्यामध्ये त्या लोकेशनला जाऊन तुमच्या मॅच होईल अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवून नक्की इथे अपलोड करू. दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि यूट्यूबवर अपलोड करत असतो. आपलं हिंदी, मराठी अशा 2 भाषेमध्ये यूट्यूब चॅनल आहेत ज्याच्यामध्ये आपण हे व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तुम्ही नोटिफिकेशन पण लावा. 7 ते 8 मध्ये तुम्हाला नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते नक्की इथे बघायला भेटतील. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.